नमस्कार. सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन फूड अँड व्लॉग्समध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. या चॅनलवर म्हणजे हा आपला दुसरा चॅनल आहे आणि त्याच्यावर आपण घरातले माझ्या स्वतःच्या किचनमध्ये आम्ही जे काही रोज करतो त्या रेसिपीचे हलके-फुलके व्लॉग शेअर करत असते. तुम्हाला ते बघायचे असतील, आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज मी करणार आहे जवसाचे लाडू. खरं तर डिंकाचे लाडूसुद्धा मी केलेले आहेत, मेथीचे लाडूसुद्धा झाले. पण थंडीमध्ये अगदी अर्ध्या-अर्ध्या किलोमध्ये हे लाडू संपले, की तेच करण्यापेक्षा काहीतरी वेगळं. तर जवसाचे लाडू बरेच जण काय म्हणतात ना, की त्याच्या डिंकाचे लाडू करायचं म्हणलं थंडीमध्ये, तर फार खर्चिक गोष्ट आहे. कारण त्याच्यात सगळे ड्रायफ्रुट्स लागतात. तुपाचा सुद्धा भरपूर वापर होतोच. तर ड्रायफ्रुट्स न वापरता थोडेसे कमी खर्चामध्ये करता येतील असे हे जवसाचे लाडू आहेत. करायला तर एकदम सोपे आणि जवसाचे फायदे तुम्हाला माहितीच आहेत. या पटकन सांगते, की याच्यासाठी साहित्य काय-काय आणि किती-किती लागणार आहे. सोप्पं प्रमाणे 1 वाटी जवस, 1 वाटी साजूक तूप, 1 वाटी गूळ, 1 वाटी गव्हाचं पीठ. त्यासाठी पाव वाटी डिंक लागेल, 2 चमचे तीळ लागतील, काजू, बदाम, पिस्ते हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. अगदी थोडे-थोडे घेतले. 1 चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा वेलची पावडर. बघितलं साहित्याचं प्रमाण किती सोपं आहे. सगळं असं वाटी-वाटीने एक-एक वाटी घ्यायचं. फक्त डिंक आणि तीळ थोडे कमी लागतात. आता आपण गॅस चालू केलाय. कढईमध्ये पहिल्यांदा तीळ आणि जवस एकत्रच भाजूया. जवस घेतले, मग घालायचे तीळ. गॅस कमीच ठेवूया आणि यांना छान चटचटेपर्यंत भाजूया. आता तीळ आणि जवस चांगले खमंग भाजायचे, मस्त असे चटचट उडायला पाहिजे. तुम्ही जर ते कच्चे ठेवले तर लाडू तेवढे खमंग होणार नाही. हे बघा असे चटचट आवाज यायला लागला ना, गॅस कमी करून छान असे टपोरे भाजूया. आणि इथं मी जवसाचं प्रमाण 1 वाटी घेतलंय. तुम्ही थोडंसं वाढवलं, सव्वा वाटी वगैरे केलं तरी चालेल. पण लक्षात घ्या, जास्त पण वाढवू नका बरं का. मग त्याच्यासाठी तुम्हाला थोडा गूळ, तूप सगळं वाढवावं लागेल. कारण जवस जरी असे ऑइली असले ना, त्यामुळे ते तेल फार पाणी फार ओढून घेत नाही. त्यामुळं कोरडं होऊ शकतं. म्हणून जवसाचं प्रमाण वाढवायचं तर साधारण अजून 1 पाव वाटी वाढवू शकता. आणि असे जवस असे तडतड उडायला लागले, ह्यांना एका ताटामध्ये काढूया. आता कढईमध्ये घेऊया 2 चमचे तूप. आता काजू, बदाम, पिस्ते, मनुके, अक्रोड तुम्ही जे घालताय ते सगळं ऐच्छिक आहे, नाही घातलं तरी चालणार आहे. आता मी काय करते, थोड्या तुपामध्ये काजू, बदाम, पिस्ते तळून घेते. आता यांना आपण थोडंसं 2 मिनिटं तुपामध्ये फ्राय करू. यांना काढून घेऊया. आता उरलेल्या तुपामध्ये डिंक तळून घ्यायचा. थोडा थोडा डिंक घालायचा आणि छान फुलेपर्यंत तळायचा. लक्षात घ्या, डिंक तळताना एकदम जास्त तूप आणि सगळा डिंक तळायचा नाही. 2-2 चमचे तुपामध्ये असा 1-1 चमचा डिंक मंद आचेवर तळायचा. डिंक जर नीट तळला नाही, कच्चा राहिला तर दाताला दुखापत होऊ शकते. हे बघा डिंक छान झालाय, तळून काढूया. आता बऱ्याच जणांकडे ना डिंकाची पावडर असते, कारण डिंकाची पावडर ही विकत मिळते. तसं असेल तर ती अशी डायरेक्ट तुपात तळता येत नाही. तर काय करायचं, पुढे आपण गव्हाचं पीठ भाजणार आहोत. गव्हाचं पीठ भाजायला टाकून 2 मिनिटं झाला की डिंकाची पावडर घालून गव्हाच्या पिठासोबत तळून घ्यायची. तसंही चालेल. आता उरलेला डिंक मी असाच थोडा थोडा करून तळून घेते. डिंकही छान तळून झालाय. आता मी गॅस बंद करते. पुन्हा गॅसकडे यायचंय, पण आत्तापुरतं आपल्याला गॅस बंद करायचा आहे. हे जे तळलेलं, भाजलेलं आहे हे सगळं गार करून घेऊ आणि मग हे मिक्सरला बारीक करू. ते पण सिक्वेन्सनी बारीक करायचं आणि मग परत गॅसकडे यायचं. तर आपले सगळे जिन्नस झालेले आहेत गार. एक-एक करून वाटून घेऊ. पहिल्यांदा भाजलेले जवस आणि तीळ बारीक करूया. बारीक करताना पल्स मोडवर एकदम पावडर करायची नाही. आपल्याला पल्स मोडवर फिरवत फिरवत थोडंसं असं भरडं ठेवायचं. मस्त घमघमाट येतोय जवसाचा. हे बघा, हे असे थोडे भरड केलेले आहेत. काही काही अख्खे जवस पण राहिलेत, चालतात. एका ताटात काढूया. आता मिक्सरच्या भांड्यात घालायचे काजू, बदाम, पिस्ते आणि सोबतच डिंकही घालूया. यालाही थोडंसं भरडच करायचं. हे बघा, हे छान बारीक झालंय. काढून घेऊ. सगळं झालंय भाजून. आता पुन्हा गॅसकडे वळूया आणि बाकीचं परतून घेऊ. आता आपल्याला गव्हाचं पीठ भाजायचं आहे. कढईमध्ये घेऊया तूप. आता तूप थोडं जास्त घ्यायचं, थोडंसं शिल्लक ठेवलंय. आता गव्हाचं पीठ घालूया. आता हे पीठ आपल्याला मंद आचेवर 4-5 मिनिटं भाजायचं. छान खरपूस भाजलं गेलं पाहिजे. रंग हलका बदलून असा मस्त घमघमाट सुटायला पाहिजे. आणि हे बघा, गव्हाचं पीठ आपण फक्त थोडंसं मिसळून घेतलं.
तुपामध्ये मिसळलं गेलं आहे. आता अजून एक चमचाभर तूप मी घालते, म्हणजे मग छान असं पातळ झालं की आपल्याला परतता येईल. गुठळ्या मोडलेल्या आहेत, आता छान परतून घेऊ. तर तूप इथं मी 1 वाटी घेतलं, तेच तूप मी सगळीकडं थोडं थोडं करून वापरलेलं आहे. गव्हाचं पीठ सुरुवातीला वाटतं की तूप कमी पडतंय का, पण ते भाजत आलं की साधारण 1-2 मिनटं झाले की तूप सोडायला लागतं आणि मिश्रण पातळ होतं. त्यामुळे सुरुवातीलाच तूप घालायची घाई करू नका. तर साधारण 4-5 मिनटं पीठ भाजून घेतलं. आता बघा याला तूप सुटलेलं आहे, रंगही मस्त बदलला आहे, घमघमाट सुटला याचा. आता गॅस कमी ठेवायचा आणि यामध्ये घालायचा चिरलेला गूळ. सोबतच उरलेलं सगळं तूप घालूया आणि याला मिक्स करूया. गूळ विरघळलाय, गॅस मी बंद करते. लगेच एक 15 सेकंदात गूळ विरघळतो. गॅस बंद करायचा बरं का, चालू ठेवू नका, नाहीतर मग गूळ कडक होईल. याला आपण मिक्स करून घेतलंय. यामध्ये घालूयात वाटून घेतलेला डिंक आणि ड्रायफ्रुट्स. त्यासोबत घालू जवसाची पूड. याला मिक्स करू. लक्षात घ्या गॅस बंद आहे. आणि हे बघा आपण सगळं छान एकजीव करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघाल तर पुरेसा ओलसरपणा याच्यामध्ये आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सुंठ पावडर आणि वेलची पावडर माझी घालायची राहिली. जवस पावडर सोबतच घालायची, मी आत्ता घालते आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेते. आता हे मिसळून झालं की आपल्याला थोडंसं हाताला सोसवेल असं होऊन द्यायचं, कोमट होऊन द्यायचं आणि मग लाडू वळायला घ्यायचे. गार होऊन देऊ नका, नाहीतर मग लाडू वळायला थोडा त्रास होईल. हे मिक्स करून घेतलंय, याला कोमट करू आणि मग लाडू वळू. आता आपलं मिश्रण कोमट नाही आहे, पण थोडंसं गरम आहे, पण हाताला सोसवेल असं आहे. तेव्हाच मी लाडू वळायला घेते. आता तुम्ही जर गूळ आहे तो पिठामध्ये टाकून जास्त वेळ गॅस चालू ठेवला तर हे कडक किंवा कोरडं होऊ शकतं. चुकून झालंच असं, तसं करू नका. एकतर तुम्ही पाहिजे तर काय करा, पीठ भाजलं की गॅस बंद करून मग गूळ घाला, म्हणजे मग कडक होण्याचा प्रश्नच येणार नाही. गरम पिठामध्ये गूळ आपोआप विरघळला जातो आणि मग काही नेहमीची प्रोसेस आहे ती. पण जर तुम्हाला वाटलं की मिश्रण खूपच कोरडं झालंय तर काही नाही, थोडंसं तूप गरम करून घालायचं, चांगलं मिक्स करायचं, असं चांगलं हातावर रगडून रगडून मिसळायचं, म्हणजे मग पुन्हा ओलावा येतो आणि लाडू बांधायला सोपं पडतं. तुम्हाला ही टिप सांगत सांगत माझा हा लाडूसुद्धा तयार झालेला आहे. आणि डिंक आहे त्यामुळे लाडू थोडे छोटेच करायचे. तर असेच लाडू वळून घेऊयात. मिश्रण जरा हाताला सोसवेल असं झालं की लाडू वळायला घ्या, म्हणजे मग लाडू वळताना त्रास होणार नाही. सगळे लाडू वळून घेते मी आता. आणि आपला शेवटचा लाडूही वळून झालेला आहे. बरोबर 20 असे लहानगे लहानगे लाडू तयार झाले. एक आपली आमटीची वाटी असते ना, त्या वाटीने सगळं मोजलं होतं. तुम्हाला जर हे थोडं मोठ्या वाटीने मोजायचं तर तसं मोजून घ्या, म्हणजे जास्त लाडू होतील. किंवा सगळं प्रमाण दुपटीने घेतलं तर तुम्हाला जसं पाहिजे तसं 30-40 लाडू तयार होतात. तर अशा प्रकारे आज आपण हे जवसाचे लाडू केले. फक्त आता माझ्यासमोर आलेला एक अनुभव आणि मी केलेला एक ट्रिक सांगते. शेवटी अर्धं मिश्रण झालं, मला काहीतरी काम निघालं म्हणून अर्ध्या तास मिश्रण तसंच राहिलं. ते मिश्रण कोरडं झालं, लाडू वळता येत नव्हते. तर मी काय केलं, तूप न घालता मी थोडंसं मिक्सरला फिरवलं. त्यातलं अर्धच मिश्रण मिक्सरला फिरवलं. असं पल्स मोडवर 2-3 वेळा फिरवलं की ते तूप परत थोडंसं गरम झाल्यासारखं होतं आणि मिश्रणाला बाइंडिंग येतं. मग उरलेल्या अर्ध्या मिश्रणामध्ये ते मिश्रण घातलं. ते बाइंडिंग प्लस आधीचं मिश्रण असं आपण एकत्र केलं आणि मी उरलेले लाडू वळले. तुम्हाला जर असा प्रॉब्लेम आला तर तुम्ही हे करू शकता. गरज पडणार नाही, पण तसं करता येईल जर तुम्हाला लाडू वळायला त्रास होतोय, मिश्रण कोरडं झालं तर. तर अशा प्रकारे आपले हे जवसाचे लाडू तयार झाले. त्यातला एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते. तर बघितलं किती मस्त लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.